नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा। सरकारच्या द्वितीय वर्षपूर्ती दिनी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा। कर्नाटक राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारला आहे राजीनामा। कारगिल युद्धाला झाली 22 वर्षे पूर्ण। आधुनिक इतिहासातील अतिउंचावरील युद्धाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण बेळगावमधील शौर्य चौकात साजरा केला कारगिल विजयोत्सव दिवस। बसवण्णा यांच्यासारखीच केली येडियुरप्पांची फितुरी। येडियुरप्पांवर दबाव आणून उतरवले पदावरून खाली। केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळींनी मांडले मत। आता पाहू सविस्तर बातम्या। मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पडदा टाकला असून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला आहे। कर्नाटकात भाजपाचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला। राजीनामा देण्यापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती। महत्त्वाची बाब म्हणजे सोमवारी त्यांच्या सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत। कर्नाटकाचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी येडियुरप्पा यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढील मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी होत नाही तोवर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे। Grateful to Prime Minister Narendra Modi ji and also Home Minister Amit Shah ji and All India President Nadda ji has given opportunity to serve as people of Karnataka for 2 years as Chief Minister. Entire country after 17 years nobody has given opportunity, whereas Yediyurappa they have given opportunity to me even after 75 years. From last 2 years, because of their blessings, I am able to work as Chief Minister of Karnataka. For that, I will be grateful to our Prime Minister and Home Minister and also All India President. And also people of Karnataka, they have blessed me like anything. Particularly Shikaripura Taluk people have blessed me anything. And 7 times they made me MLA from that constituency. For that also I will grateful. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव। सोमवार दिनांक 26 जुलै रोजी कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण झाल्याने आमदार अनिल बेनके यांनी शहरातील शौर्य चौकात कारगिल विजयोत्सव साजरा केला आहे। कारगिल युद्ध हे भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सन 1999च्या उन्हाळ्यात लढले गेलेले युद्ध होते। सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे लक्षात येताच या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले। ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम अशा टेकडीवर होती। अनेक महिन्यानंतर भारताला ही ठाण परत मिळविण्यात यश मिळाले। हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचावरील युद्धाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे। सोमवार दिनांक 26 जुलै रोजी कारगिल युद्धाला 22 वर्षे पूर्ण झाली आहेत। यामुळे बेळगाव येथील शौर्य चौकामध्ये कारगिल विजयोत्सव साजरा करण्यात आला असून आमदार अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली अनेक भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विजयोत्सव कार्यक्रम पार पडला। मराठा लाईट इन्फंट्री हे बेळगावचे मुख्य केंद्रबिंदू आहे। याच मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानांचा कारगिल युद्धात सहभाग होता, म्हणून एक विशेष महत्त्व बेळगावला प्राप्त झाल्याचे आमदार अनिल बेनके यांनी सांगितले। प्रथमतः सर्वांना कारगिल विजयोत्सव हार्दिक शुभेच्छा। तुम्हा सर्वांना माहिती असलेली गेल्या 20 ते 22 वर्षामागे कारगिल येथे युद्ध होऊन भारतीय सैन्यानं आपली जीवाची पर्वा न करता या देशाची सीमा जी राखलेली होती आणि त्या काळामध्ये पाकिस्तान व अतिरेक्यांची सन्मान करून
देशाची सीमा ही सुरक्षित ठेवलेली होती आणि हा आपला आज विजयोत्सव आहे. आणि विशेष करून बेळगावबद्दल सांगायचं असेल तर बेळगावमध्ये मराठा लाईफ इन्फंट्रीचे सैनिक त्या कारगिल युद्धामध्ये भाग घेतलेले होते आणि कित्येक जण ह्या युद्धामध्ये शहीद झाले आणि ते बेळगावमधून होते. म्हणून मराठा लाईफ इन्फंट्रीच्या भागामध्ये आम्ही राहतो. विशेष करून मिलिटरी एरिया जे आहे या भागामध्ये राहत असल्यामुळे आम्ही बेळगावकर हे अभिमानानं सांगतो की आम्ही मिलिटरी भारतीय जी मिलिटरी आहे त्यांच्यासाठी जो गौरव आहे तो गौरव आम्ही आजपर्यंत बेळगावकरांना राखलेला आहे. आणि येत्या काळामध्ये जगामध्ये मला वाटतं तिसरं काय चौथं हे आपलं सैनिक आहे की हे श्रेष्ठ सैनिक आहे. आणि विशेष जगाला माहिती असली मराठा लाईफ इन्फंट्री. मराठा लाईफ इन्फंट्रीचं नाव घेतल्यानंतर जगातील सगळ्या देशांच्या सैनिकांची फरकाप उडते. अशा एरियामध्ये आम्ही असतो. म्हणून परत एकदा बेळगावकरांतर्फे कारगिल युद्धाच्या विजयोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. युद्धात मराठा लाईट इन्फंट्रीचे जवान शहीद झाले आहेत. यासाठी संपूर्ण सैन्याचा गौरव राखणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बसवांना यांच्या विरुद्ध केलेली फितुरी येडियुराप्पा यांच्या विरुद्धही करून त्यांना पदावरून खाली उतरण्यास भाग पाडले आहे, असे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री BS येडियुराप्पा यांच्यावर दबाव आणून पदावरून खाली उतरण्यास भाग पाडल्याने कोणी सहन करणे साध्य नसून बसवण्णा यांच्या विरुद्ध केलेली फितुरी येडियुराप्पा यांच्या विरुद्धही केली आहे, असे KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. सोमवारी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की येडियुराप्पा यांनी दिलेला राजीनामा भाजप पक्षाचा आंतरिक विचार मात्र अधिकारातून खाली उतरविण्याची पद्धत योग्य नाही. त्यांच्यावर दबाव घालून राजीनामा घेतला आहे. त्यांनी भाऊक होऊन केलेले भाषण खेदरहित असल्याचे ते म्हणाले. ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಜನ ನಮ್ಮವ್ರು ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಸಾರ್ವಜನಿಕ ಚರ್ಚೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅವರು ಹೇಳಿದಾರಂತ. ಆದರೆ ಅವ್ರಿಗೆ ತಿಳಿದಿದ್ದಾರೆ, ಅದು ಅವ್ರ ಪಕ್ಷದ ಆಂತರಿಕ ವಿಚಾರ ಅಂತ ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಹಿಂದೂ ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ ಅವ್ರನ್ನ ಇಳಿಸುವಂಥ ರೀತಿ ಏನು ಒತ್ತಡ ಹಾಕಿದಾರೆ ಅವರು ಹೈಕಮಾಂಡು ಪಕ್ಷ, ಅದು ಭಾಳ ಕೆಟ್ಟದ್ದಾಗಿದೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಒಬ್ಬ ಜನನಾಯಕ ಈ ರೀತಿ ಅವ್ರು ಇವತ್ತು ಭಾಷಣ ನೋಡಿದ್ರೆ ಭಾವುಕರಾಗಿ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ನಾನು ಪಕ್ಷ ಕಟ್ಟಿದ್ದೀನಿ, ನಾನು ಡೆಲ್ಲಿ ಕೂಡ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಸೊ ಇದನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಒತ್ತಡ ಏರಿ ಅವ್ರನ್ನ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಡಿಸಿದ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವಯುತವಾಗಿ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರು ಯಾವುದೋ ಒಂದು ಒತ್ತಡ ತಂತ್ರದಿಂದ ಅವ್ರನ್ನ ರಾಜೀನಾಮೆ ಪಡೆಯಲು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಮಗೆ 12ನೇ ಶತಮಾನದ ನೆನಪಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬಸವಣ್ಣವ್ರು ಕೂಡ ಮನೋವಾದಿಗಳು ಇದೇ ರೀತಿ ಅವ್ರ ಮ್ಯಾಗ ಒತ್ತಡ ಇಡೋದು. ಅವರು ಮಂತ್ರಿಗಳಾಗಿದ್ದರು ಅವಾಗ ಬಸವಣ್ಣವರು 1000 ವರ್ಷ ಹಿಂದೆ. ಸೊ ಅದೇ ಬಹುಶಃ 1000 ವರ್ಷ ನಂತರ ಯಡಿಯೂರಪ್ಪಗೆ ಬಂದಿದೆ. ಅದು ಭಾಳ ದುಃಖಕರ. ಅಂದು ಮನೋವಾದಿಗಳು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದರು, ಇಂದು ಕೂಡ ಮನೋವಾದಿಗಳು ಅವ್ನು ಇಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಹೋರಾಟ ಮುಂದುವರಿಬೇಕು. ಈ ಮನೋವಾದಿಗಳ ಬಸವಣ್ಣವ್ರು ಹೆಂಗೆ ಹೋರಾಟ ಇತ್ತು ಆ ರೀತಿ ಇವರು ಹೋರಾಟ ಕೂಡ ಮಾಡಬೇಕು. ಅವ್ರು ರಾಜೀನಾಮೆ ತೆಗೆದು ಅದು ಬೇರೆ ವಿಚಾರ. ಅವ್ರ ಒತ್ತಡದಿಂದ ಇಳಿಸಿದ್ದು ಯಾರು ಕೂಡ ಸಹಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ಸೊ ಅವ್ರನ್ನ ಒತ್ತಡದಿಂದ ಇಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದೇ ಬಸವಣ್ಣವ್ರಿಗಾದಂಥ ಏನು ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ಪಿತೂರಿ ಆಗಿತ್ತು ಅಂಥದ್ದು ಇವತ್ತು ನಾವು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ. ಇದರಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಲಾಭ ನಷ್ಟ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ. ಅವ್ರ ಪಕ್ಷ ಇದೆ, ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದೆ. ಅವ್ರ ಮೇಲೆ ಏನು ಒತ್ತಡ ಮಾಡಿ ಏರಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಮಾತ್ರ ನಾವು ಹೇಳಿ ಬಂದೀವಿ. ನಂತರ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಹೋರಾಟ ಸಂಘಟನೆ ನಮ್ಮ ಸಿದ್ಧಾಂತ ಬೇರೆ ಇದೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಲಾಭ ನಷ್ಟ ಈಗ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗೋಲ್ಲ, ಇನ್ನು ಸಮಯ ಬೇಕಾಗ್ತದೆ, ನೋಡೋಣ. ಆದರೆ ನಾವು ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಒತ್ತಡ ಹೇರಬಾರ್ದಿತ್ತು, ಅವ್ರನ್ನ ಎಷ್ಟು ಅವಮಾನಗೊಳಿಸಬಾರ್ದು ಅಷ್ಟೇ ನಮ್ಮ चिंतನೆ. येडियुरप्पा यांनी मानववाद्यांविरोधात संघर्ष करायला हवा. त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचा काँग्रेसला कोणता फायदा किंवा नुकसान आहे हे आता सांगता येणार नाही. इतका त्यांचा अपमान करणे योग्य नव्हते, असे मत त्यांनी व्यक्त केले. साहित्यिक अशोक मळगली यांच्या नुरेंदू चुटुकू चटाकी गळू काव्यसंग्रहाचे शहरातील SG बाळेकुंद्री तांत्रिक विश्वविद्यालयात अनावरण करण्यात आले. साहित्यिक अशोक मळगली यांच्या नुरोंदू चुटुक चटाकी गळू या काव्यसंग्रहाचे अनावरण
कार्यक्रम रविवारी बेळगाव शहरातील SG बाळेकुंद्री तांत्रिक विश्वविद्यालयातील सभागृहात पार पडला. बेळगाव जिल्हा चुटुकू साहित्य परिषदकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अन्नपूर्णा मळगली आणि त्यांच्या सहकार्यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. कोप्पळचे साहित्यिक अल्ला गिरीराज कणकगिरी यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे अनावरण करण्यात आले असून यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ಈ ನೆಲದ ಅಕ್ಕತಂಗಿಯನ್ನು ಸುಧಾರಿಸಿದೆಯಾ, ಕಳ್ಳರನ್ನು ಸುಧಾರಿಸಿದೆಯಾ, ರಾಜಕಾರಣವನ್ನು ಸುಧಾರಿಸಿದೆಯಾ? ನಿಮ್ಮ ಕವಿತೆ ನಿಮ್ಮನ್ನೇ ಸುಧಾರಿಸಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕವಿತೆ ಯಾಕೆ ಬರ್ತೀರಿ? ನಿಮ್ಮ ಕವಿತೆಯಿಂದ ಯಾಗುವಂಥ ಲಾಭಗಳೇನು? ಪುಸ್ತಕ ಮಾಡಿ ಯಾಕೆ ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕಾಗಿ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ರಿ ನೀವು? ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕ ಗ್ರಂಥಾಲಯಕ್ಕಾಗಿ ಆಯ್ಕೆ ಮಾಡೋಕ್ಕಾಗಿ ಕವಿಗಳ ನೀವು ಈ ನೆಲದ ನಾಡಿನ ಓದುಗರನ್ನು ನೀವು ಕಟ್ಟದಿದ್ದರೆ ನಿಮ್ಮ ಕವಿತೆ ಯಾರು ಮುಗಿಸ್ಕೊಡುವುದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಮೊದಲು ಓದುಗರು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿ. ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಓಣಿಯಲ್ಲಿ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಆಗ್ತಿದೆ, ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಕವಿಗೋಷ್ಠಿ ಆಗ್ತಿದೆ. ಅದು ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಜಾತಿ ಬೇಕಾಗಿದೆ ನೋಡಿ. ನಾವು ಕವಿಗಳು ಕೂಡ ಜಾತಿಯನ್ನು ಧರ್ಮವನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ ಅದರಿಂದ ನಾವು ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡಿತೀವಿ ಅಂದರೆ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ. ಕವಿಯಾದವನಿಗೆ ಲಿಂಗ ಇರುವುದಿಲ್ಲ, ಕವಿಯಾದವನಿಗೆ ಧರ್ಮ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಕಾವಿ ಎನ್ನುವುದು ದೊಡ್ಡ ಬೀಜ. ಆ ಬೀಜವನ್ನು ಕುರಿತು ನಾವು ಇವತ್ತು ಯೋಚನೆ ಮಾಡುವಂಥ ಕಾಲಘಟ್ಟ ಬಹಳ ಸಮೀಪವಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ನಾವೆಲ್ಲ? ಪುಸ್ತಕ ಬಂದರೆ ಕವಿ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮನ್ನು ಓಡಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕ ಕೊಂಡುಕೊಳ್ಳಾಗ ನೀವು ಕವಿ ಆಗ್ತೀರಿ. ನಿಮ್ಮ ಪುಸ್ತಕ ಜನರನ್ನ ತಲುಪಲಿ. ನಿಮ್ಮ ಕವಿತೆ ಈ ನಾಡಲ್ಲಿ ಕಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಂದ್ರೆ ಹಾಡಾಗಬೇಕು. ನೀವು ಬರೆದ್ರೆ ಕಾಡುವ ಕವಿತೆ ಬರೀರಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಯಾರಾದ್ರೂ ಹಾಡುವ ಕವಿತೆ ಬರೀರಿ. ಈ ವೇದಿಕೆಗೆ ಅದು ಒಳ್ಳೆ ಚಿಂತನಕ್ಕೂ ಗ್ರಾಸ ಆಗಬಹುದು. ರವಿ ಕಾಣದೇ ಇರೋದನ್ನ ಕವಿ ಕಾಣ್ತಾನೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಮುಂದುವರೆದು ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ಏನು ಅಂತಂದ್ರೆ, ರವಿ ಕಾಣಿಸ್ದೇ ಇರೋದು ಯಾವುದು? ಕತ್ತಲು. ಹಾಗಾದ್ರೆ ಕವಿಗಳು ಕತ್ತಲಿನ ಆರಾಧಕರೇ. ರವಿ ಕಾಣಿಸ್ದೇ ಇರೋದು ಕತ್ತಲು, ಹಾಗಾದ್ರೆ ಕವಿಗಳು ಕತ್ತಲಿನ ಆರಾಧಕರೇ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರಶ್ನೆ. ಸುಮ್ಮನೆ ಒಂದು ಚರ್ಚೆಗೆ ಗ್ರಾಸ್ ಮಾಡೋ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ಆ ಮಾತನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮ್ಮ ಬಹುದೊಡ್ಡ ಕವಿ ಚುಟುಕು ಹೆಂಗಿರಬೇಕು, ಅಣಿಗವಿತೆ ಹೆಂಗಿರಬೇಕು ಅನ್ನೋದಕ್ಕೆ ಗ್ರಾಮ್ಯ ಭಾಷೆ ಒಳಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ. ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತ ಹುಡುಗನ ಎದುರಿಗೆ ಹಾದು ಹುಡುಗಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಹೊಳ್ಳಿ ತಿರುಗಿ ಕಣ್ಣು ಹೊಡೆದಂಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಚುಟುಕು. ಒಬ್ಬ ಹುಡುಗ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತಿರ್ತಾನ, ಅವನ ಎದುರಿಗೆ ಒಂದು ಹುಡುಗಿ ಹಾದು ಹೋಗಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲೇ ನಿಂತಲ್ಲ, ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗಿ ತಿರುಗಿ ಹುಡುಗನ ನೋಡಿ ಕಣ್ಣು ಹೊಡೆದಂಗೆ ಇರಬೇಕು. ಅದು ಚುಟುಕು ಕಾವ್ಯ ಹಂಗಿರಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾನು ಕೇಳಿಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ಕಾವ್ಯದ ಈ ಹುಡುಕಾಟದಲ್ಲಿ ಬಹುಶಃ ನಾನು ಅಂದ್ಕೊಂಡಾಗೆ ಬುದ್ಧಿ ಸೋಲ್ತದೆ, ಮನಸ್ಸು ವಿಕಾಸಗೊಳ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾನು ಕೇಳ್ಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಬಹುಶಃ ಟೈರ್ಡ್ ಆದಮೇಲೆ ರಿಟೈರ್ಡ್ ಅನ್ನೋದು ಬರೋದು. ಎಲ್ರಿಗೂ ಟೈರ್ಡ್, ಅದು 60 ವಯಸ್ಸಿಗೆ ಟೈರ್ಡ್ ಆಗ್ತದೆ. या संदर्भावेळी डॉक्टर तोंटद सिद्धराम महास्वामी आशीर्वाद देऊन म्हणाले की अशा वयातही साहित्याला न सोडता अशोक मळगली यांनी सर्व वयोगटातील लोकांना वाचण्यासारखे आणि सर्वांना अनुकूल होण्यासारख्या काही विचारांची उदाहरणे दिल्याने सर्वांसाठी आदर्शवत आहे असे ते म्हणाले. ಸುಮ್ಮನೆ ನಾನು ಚುಟುಕಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಚುಟುಕು ಕೇಳಿ ಮುಗಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಅವರೇ ಬರೆದಿರುವಂಥದ್ದು ಇದು ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಸಂವಾದ. ಅದು ಮೊದಲು ಪೀಠಿಗೆ ಅಷ್ಟು ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ. ಹಬ್ಬ ಹತ್ತಿರ ಬಂತು, ಚೂಡಿದಾರ ತರಲೆ ಇಲ್ಲ ಸೀರೆ ತರಲೆ. ಯಾರು ಕೇಳ್ತಾರ? ಗಂಡ ಕೇಳ್ತಾರ. ಹಬ್ಬ ಹತ್ತಿರ ಬಂತು, ಚೂಡಿದಾರ ತರಲೆ ಇಲ್ಲ ಸೀರೆ ತರಲೆ. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಪತಿರಾಯ ಕೇಳಿದರು. ಆಕೆ ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮಿಷ್ಟ. ಯಾರು ನಮ್ಮ ಹಿಂಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ? ಇದ್ರ ಹಿಂದಿನ ರಹಸ್ಯ ಬಹಳ ದೊಡ್ಡದ. ನಿಮ್ಮಿಷ್ಟ ಅಂತಾರೆ. ನಿಮ್ಮಿಷ್ಟ, ತೊಳೆಯಲು ನಿಮಗೆ ಯಾವುದು ಅನುಕೂಲವೋ ಅದನ್ನು ಬಹಳ ಅದ್ಭುತ. ಎಲ್ಲ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥದ್ದು ಏನು ಇದು. ಬಹುಶಃ ಇದನ್ನ ದಯಾನಂದರು ಓದಿದ್ರೆ ಯಾಕೆ ಓದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಬಹುಶಃ ಅವ್ರು ಅನುಭವ ಇಂಥದ್ದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಇದು ನಿತ್ಯ ನಡೆಯುವಂತಹ ಹಾಸ್ಯ ಪ್ರಸಂಗಗಳು ಇವನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ದಿನಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಓದ್ತಿರ್ತೀವಿ. ಅವೆಲ್ಲ ನಡೀತಾವ. ಅಂಥ ಒಂದು ಚುಟುಕುಗಳನ್ನು ನೋಡ್ರಿ. ಇವತ್ತು ಸಣ್ಣ ಒಂದು ಚುಟುಕ ಹೇಳಿದೆ ನೀವು ಎಷ್ಟು ನಕ್ಕಿರೋದೆ. ಅದು ಒಂದು ವಿಡಂಬನೆ. ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಎಲ್ಲ ವ್ಯವಹಾರಗಳ ವಿಡಂಬನೆ. ಆ ಮೂಲಕ ಅವರು
ಪ್ರಕಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಮ್ಮ ಭಾವನೆಗಳನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಹುಶಃ ಆ ಒಂದು ನನಗೂ ಅವರಿಗೂ ಆಗಿರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಕು ಅಂತ ಅನಿಸ್ತದೆ. ಯಾವಾಗಾದರೂ ಯಾವುದೇ ಒಂದು ಕೃತಿಯನ್ನು ನಾವು ಅನುಭವದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲೇ ನಾವು ರಚನೆ ಮಾಡಿರ್ತೇವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಆ ಭಾವನೆಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದಿರ್ತಾವೆ. ಇದು ಸತ್ಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಪಾಟೀಲ್ ಪುಟ್ಟಪ್ಪ ಅವರು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಿದ್ರು, ಅವರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯ ತನ್ನ ಹೆಂಡತಿ ಮಾತನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ. ಪ್ರಾಮಾಣಿಕರಾದವರು ಒಪ್ಕೊಳ್ತಾರೆ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಅವರು. ಈಗ ನಾವು ಒಪ್ಕೊಂಡ್ರೆ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅನಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಒಪ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅನಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಇಂಥ ಒಂದು ಸಂದಿಗ್ಧ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಾನು ಎದುರಿಗೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಇವೆಲ್ಲ ಒಪ್ಕೊಳ್ಳುವಂಥ ಮಾತುಗಳಿಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾನು 2 ದಿನ ಮುಂಚೆನೇ ಈ ಕೃತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಓದಿ ಮುಗಿಸಿದೆ. ನಾನು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯ ಸಂದರ್ಭ ಬಂದಾಗೆಲ್ಲ ಏನೇನು ಭಾವನೆಗಳು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬೆಳೆದಾವ ಅವಕ್ಕೆಲ್ಲ ಒಂದು ರೂಪವನ್ನು ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಜಕ್ಕೂ ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತು ಈ ಕೃತಿ ಬಗ್ಗೆ. ಮತ್ತು ಇಂಥ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯ ಕೃತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮ ಅನಾಗಿರು ಬಹಳ ಸುಂದರವಾಗಿ ಮಾತಾಡಿದರು. ವಿಶೇಷವಾಗಿ ಅವರು ನಮ್ಮ ಮೊಘಲಾಯದಲ್ಲಿ ಅವರು ಗಜಲ್ ಕವಿಗಳಂತೆ ಹೆಸರು ಮಾಡಿದಂಥವ್ರು. ಆದರೂ ಇವತ್ತು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕವನವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಓದಿ ತಮ್ಮ ಮುಂದೆ ಹೇಳಿದರು. ಬಹುಶಃ ಗಜಲ್ಗಳಿಗೆ ಬಹಳ ವಿಶೇಷವಾಗಿರುವಂಥ ಮಹತ್ವ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬಂದಿದೆ. ನಮ್ಮ ಶಾಂತಸರ್ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿ ಅಲ್ಲಾ ಗಿರಿರಾಜ್ ಅವರಂದ್ರು ಅಡ್ಡಿ ಇಲ್ಲ ಅಂತ ನನಗೆ. या कार्यक्रमाला वरिष्ठ LS शास्त्री, जिनदत्त देसाई, शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, बसवराज गार्गी, मंगळूरचे प्रकाशक महेश नायक सह चुटुकू परिषदेच्या कार्याध्यक्षा दीपिका चाटे उपस्थित होत्या. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि पिरणवाडी ग्रामस्थांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना नागरी समस्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरण करताना आणि विविध विकास कामे राबवताना जैतनमाळ, खादरवाडी, उद्यमबाग परिसरातून वाहणारे 3ही नाले पिरणवाडी येथे जोडण्यात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या हद्दीतून येणारा सर्व पाण्याचा प्रवाह पिरणवाडी या ठिकाणी येऊन पिरणवाडी नाका, सिद्धेश्वर गल्ली, मारुतीनगर आदी परिसरातील घरांमध्ये पाणी भरत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या साधन संपत्तीचे नुकसान होत आहे. सोबतच आरोग्य सुद्धा धोक्यात येत आहे. दरवर्षी निवेदन देऊन प्रशासनाकडे या समस्यांबाबत पाठपुरावा करून देखील काहीही तोडगा काढण्यात आला नाही. तेव्हा सदर नाल्याचे सर्वेक्षण करून आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी दौरा करून नाल्यामुळे उद्भवणारी समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. याकडे दुर्लक्ष केल्यास लवकरच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी आपले मत मांडले आहे. उसमें क्या है, जो बेंको क्रॉस का नाला था वो मजगांव क्रॉस का ब्रह्मनगर का तीनों बंद करके एक ही जगह पे जोड़ा है वो लोग. तो 3 साल से इनको ये प्रॉब्लम है. 3 साल से ये इसके ऊपर कुछ भी एक्शन नहीं लिया है. हर बारिश में आते हैं वो लोग, कुछ तो बदलाव करके उनको आश्वासन देके जाते हैं, कोई कुछ नहीं किया है अभी तक. तो इनका क्या है, अभी इनको कुछ सोर्स ही नहीं है. घर में कमर तक पानी है. इनका रहने का खाने का व्यवस्था नहीं हो रहा है. ये अभी प्रशासन इनको इमीडिएटली कुछ एक्शन ले, तब तक इनका कुछ तो रहने खाने का इनको स्थलांतरित करके इनका व्यवस्था करे. इनका थोड़ा समस्या जे सांगायचं काय प्रशासन. यावेळी युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, नारायण मुच्चंडीकर, मनोहर हुंद्रे सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विरामाची. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. श्री साई लीला सोल्युशन्स वॉटरप्रूफिंग कॉन्ट्रॅक्टर. छत गळती, बेसमेंट गळती, बेसमेंट लीकेज, भिंतीमध्ये ओल पकडणे, टेरेस कोटिंग, एक्सपॉन्सन जॉईंटचे ट्रीटमेंट, बांधकाम स्ट्रक्चरल, क्रॅक फिलिंग्स, PU ग्राउंटिंग. पत्ता गंगेश्वर कॉम्प्लेक्स, शॉप नंबर 1, 8वा क्रॉस, भाग्यनगर, बेळगाव. संपर्क क्रमांक मनोहर नायक 9741901690. आनंद कुंभार 9945888178. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच
इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 243577 और 8884121718. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. धर्मवीर संभाजी चौकात फिरत असलेल्या 2 मानसिक अनोळखी व्यक्तींना श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. धर्मवीर संभाजी चौक येथे गेल्या 2 दिवसांपासून 2 अनोळखी व्यक्ती फिरत असताना श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांना दिसून आल्या. अंगावर वस्त्र नसताना मानसिक झालेल्या व्यक्ती पाहून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी विचारपूस केली असता या व्यक्ती कुठून आल्या आणि कोण आहेत हे समजू शकले नाही. तरी देखील माणुसकी दाखवत या व्यक्तींना आधार द्यावा या मुख्य उद्देशाने कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयाच्या 108 वाहनाला बोलवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्या मानसिक व्यक्तींवर उपचार करण्यासाठी रुग्णालय डॉक्टरांकडे सुपूर्द केले. या कार्यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे नरू निलजकर, विजय बोजगार, जॉन्सन पेरिके, शिल्पा केकरे, निलेश पाटील, भरत नागरोजी, स्टेफी फर्नांडिस व इतरांनी मदत केली. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आमदार आरवी देशपांडे यांनी लोंढा दर्गा ब्रिज समोर कोसळलेल्या रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार आरवी देशपांडे यांनी बेळगाव गोवा महामार्गावरील लोंढा दर्गा येथील ब्रिज समोरील कोसळलेल्या रस्त्याची पाहणी करून सदर कोसळलेला रस्ता त्वरित करण्याचे आदेश दिले. तर सदर ब्रिजवरून धोका पत्करून काही दुचाकी जात असल्याने अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वतः काठ्या ठेवून ब्रिज मार्ग बंद करून दुचाकीसाठीही मार्ग बंदचा आदेश दिला. लवकरच हा मार्ग सुरळीत करून देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अस्तोली ब्रिजची पाहणी केली तर या ठिकाणी असणारा जुना ब्रिजही जीर्ण झाला असून शेजारीच बांधण्यात आलेल्या नवीन ब्रिज सुरळीत करून खुला करून देण्याचे बांधकाम खात्याला सूचना दिल्या. यावेळी सदर दोन्ही ब्रिज जोयडा तालुक्यात येतात. खानापूर तालुक्यातील बांधकाम खात्याला हे माहीत नसल्याने देशपांडे यांनी त्यांना धारेवर धरले. तर सदर ब्रिज कोणत्याही तालुक्यात येऊ देत प्रथम नागरिकांना व वाहनधारकांना मार्ग सुरळीत खुला करण्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर असू ग्रामपंचायत क्षेत्रातील चांदेवाडी येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या वाहून गेलेल्या ब्रिजची पाहणी केली. तसेच यानंतर चांदेवाडी गावातील अतिपावसामुळे घरात पाणी घुसल्याने नुकसान झालेल्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी जोयडा तहसीलदारांना म्हणाले की अतिपावसामुळे ज्यांची घरे कोसळली, नुकसान झाले त्यांची परिशीलना करून त्यांना नुकसान भरपाई देणे तसेच ज्यांची गुरे वाहून गेली त्यांनाही नुकसान भरपाई देण्याचे यावेळी ते म्हणाले. ನೆಕ್ಸ್ಟ್ 1 ಅವರ್ದಲ್ಲಿ ಎನ್ಎಚ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ರಿ. ಅದು ರಿಪೋರ್ಟ್ ಮಾಡಿ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಗೆ, ಬೆಳಗಾವಿ DC ಗೆ ನಾನು ಮಾತಾಡ್ತೇನೆ. ಹಾಂ ಸರ್. ಬೆಳಗಾವಿ DC ಹಿರೇಮಠ ನಂಬರ್ ಮೊಬೈಲ್ ಮೇಲೆ
ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಬೆಳಗಾವಿ ಏನಿಲ್ಲ ಯಾರು ಇಂಜಿನಿಯರ್ಸ್ ಲೈಕ್ ಸ್ಪೀಡ್ ಹೊಡೆಯೋದು ಎಲ್ಲಿ ತರ ನೀವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೋದು ಮತ್ತೆ ನಾಳೆ ನಿಮಗೆ ಬುದ್ಧಿ ಇಲ್ಲ ಹೇಳೋದು ಹಿಂಗೆ ಇರಬೇಕಿದಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ बी एम झाला बाबा ओव्हरफ्लो होऊन झालेला आहे इमिजिएटली ब्रिजचं काम संपलं पाहिजे आणि काय झालेलं आहे तहसीलदार इकडे त्याला सांगितलेलं आहे पुष्कळशी पिकं भाताची लिहिली आहे इकडे आमच्या रईत लोक नक्की लावतात नक्की आणि पिकं जाऊन काही शेतात नक्की सगळं मोडून गेलेली आहे फार 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 पाऊस होऊन त्यावर माती पडून पीक जीवन ते गेलेलं आहे म्हणजे आता काय करता येत नाही त्यामुळे त्याला संपूर्ण पर्याय वर्षाचा दिला पाहिजे त्याचं पिकच गेलं किंवा आता बरोबर वर्षाचा काय पर्याय येतो ते सरकारकडून दिलं पाहिजे नाही हे महत्वाचं आहे आणि जर कुठली जर हॉर्टिकल्चर क्रॉप इकडे काय मूल भागात इकडे तिकडे कुठे आहेत तिकडे काय तर तलाव दिलं पाहिजे ही मेन इकडे 2 पिकं तिसरं घरं पुढं पाडले तरी आम्ही चांदवडला आलेलो आहे यापुढे जवळ 2 घरं होती ती वाहून गेली बरोबर गावामध्ये तिकडे पुष्कळ घरं पडलेली आहेत बरोबर काही भागशा पडलेल्या आहेत जोरात भागाकडे झालं नुकसान त्याकरता तहसीलदारने आणि युवनी आपल्या लोकांकडून सगळा सर्वे व्यवस्थित करून एकही म्हणून चुकू नये ज्याला पर्याय कायदा मिळाला पाहिजे तो सगळा त्याला मिळाला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि अधिकाऱ्यांना सूक्त निर्देशन आहे तुमच्यापुढेच मी देतोय आणि त्यापुढे त्यांनी निर्णय घेऊन सांगितलेला आहे आणि इकडचे कार्यकर्ते आहेत त्यांनी क्रियाशील झालं पाहिजे नुसतं ऑफिसवर सोडून नये आपल्या भागामध्ये कोणाला अन्याय झालाय कोणाचं घर पडलंय कुठं भाषा पडलंय पिकं झालेत ते सरकारच्या अधिकाऱ्यांच्या शारमोगच्या सर्कलच्या व्हिडिओच्या खबर आणून ते काम केलं पाहिजे असं माझा आग्रह आहे सरकारला ताबडतोब पर्याय चालू झाला नाही तोही सर्वे करून त्याला चालू करावं आणि जे काय ब्रिटिश कोलॅप झाले रस्ते कोलॅप झाले तिथे रेस्टोरेशनचं काम ताबडतोब प्रारंभ झाला पाहिजे आता बेळगाव जायचं बंद झालं जोईडा तालुक्यात रोपणी हंगामामुळे भात पेरणी झाल्यावर अतिपावसामुळे त्यांचे वर्षभराचे नुकसान झाले. त्यांनाही सरकारकडून योग्य मोबदला देण्याचे सांगितले. यावेळी जोईडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष सदानंद दाबगार, संजय हनबर, गुरुनाथ कामत, विजय पंडित, सुनील गावडे, मारुती पाटील आदी उपस्थित होते. निखिल असुकर, KNN सिटी न्यूज, लोंढा. कोरोनाच्या संकटामुळे शिक्षण खात्याकडून सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विद्यार्थ्यांना होत असलेले फायदे आणि तोटे याबद्दल मन्नूर गावातील कलमेश्वर हायस्कूलच्या शिक्षकांनी आपले मत मांडले आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण हा पर्याय चांगला ठरू लागला आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण देत असताना ते विद्यार्थ्यांना समजावे यासाठी प्रयत्न करणे देखील तितकेच गरजेचे आहे. मात्र ऑनलाईन शिक्षणामुळे किती फायदे आणि तोटे होत आहेत याबद्दल मन्नूर गावातील कलमेश्वर हायस्कूलचे शिक्षक उमेश सांगेलकर व शिक्षिका सुजाता नावगेकर यांनी आपले विचार मांडले आहेत. गेली 1.5 वर्ष आपण सर्वजण कोरोनाच्या महामारीला सामोरं जातोय आणि या कोरोनाचा परिणाम फक्त एकाच क्षेत्रावर नाही आहे, तर शिक्षण क्षेत्रावर, आर्थिक क्षेत्रावर आणि मानवी जीवनावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. इतर क्षेत्रांच्या मध्ये भरणा आपण करू शकतो, पण मुलांचं शैक्षणिक नुकसान जे होत चाललेलं आहे याचा जर आपण सारासार विचार केला तर आजचं ऑनलाईन शिक्षण किती प्रभावी होत आहे. कारण ऑनलाईन शिक्षणामध्ये शहर पातळीवरचे जे विद्यार्थी आहेत त्यांना ऑनलाईन शिक्षण फायदेशीर ठरत चाललंय. कारण एकतर खाजगी शाळा फी भरून विद्यार्थी शाळेत जाणारे असतात आणि त्यामुळे प्रत्येक पालकाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे ते पालक आपल्या पाल्यासाठी मोबाईलची सोय करून देऊ शकतात. ग्रामीण भागामध्ये एकतर शेतकरी जीवन, त्यात कुटुंबाचा आर्थिक दर्जा खालावलेला आणि त्यामुळे त्यांना मोबाईल मिळणं कठीण आहे. पण गेल्या 1.5 वर्षापासून मुलांचं होणारं नुकसान पाहून पालकांनी आज मोबाईलची सोय सुद्धा करून दिलेली आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे, पण हे कितपत प्रभावी ठरतंय? माझ्या मते तरी वाटतं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन शिक्षण फायदेशीर नाही आहे.
कारण येतो तो मोठा प्रश्न रेंजचा. आपण कितीही बोललो तरी विद्यार्थ्यांच्यापर्यंत ऐकू कधी जातं कधी जात नाही. मुलांच्याकडून सारख्या प्रतिक्रिया सुरू असतात, टीचर आवाज ऐकू येत नाहीये. मग अशा वेळेला आपण मुलांचं शैक्षणिक नुकसान करत चाललेलो आहोत. त्यामुळे हे जर आपल्याला शैक्षणिक नुकसान टाळायचं जर असेल तर शिक्षण खात्यानं कोरोनाच्या सगळ्या नियम आणि अटीनुसार शाळा सुरू करणं हाच एक योग्य पर्याय आहे. कारण ग्रामीण भागातल्या मुलांचं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे. ऑनलाईन शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेसं जाऊन पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे निदान येत्या काळात शिक्षण खात्यानं शाळा सुरू कराव्या, विद्यार्थी एकसंगपणानं शाळेत येईल. कारण या कोरोनाच्या काळात अभ्यासापासून खूप वंचित असणारे विद्यार्थी आज आपल्याला बघायला मिळतात. शिक्षणापासून शिक्षकांच्यापासून दूर गेलेले विद्यार्थी आज आपल्याला बघायला मिळत चाललेले आहेत. त्यामुळे हे जर सगळं टाळायचं असेल तर शाळा सुरू करणं हा एकमेव पर्याय आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य वळणही लागेल. कारण ग्रामीण भागातली एक मोठी समस्या आहे, पालक सकाळी एकदा कामाला गेले की संध्याकाळी येऊन पोहोचतात घरी. त्यामुळे दिवसाचा दिवस मुलं कधी ऑनलाईन शिक्षणात गुंतलेली असतात तर कधी गावभर किंवा शेतांच्या मध्ये इकडं तिकडं भटकत असलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मुलांच्या जीवनाचाही प्रश्न खूप मोठा वाढत चाललेला आहे. एखादं मुलगा पोहायला जातं, घरी कुणी नसतं, त्यावेळेस चुकून एखादी दुर्घटना जर घडली तर त्या मुलाचं भवितव्य खूप धोक्यात येणार आहे. त्यामुळे मला तरी वाटतं शिक्षक या नात्यानं मी हा एक विचार करू शकते की विद्यार्थ्यांनी शाळेत यावं. आम्ही शिक्षकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून जर आम्ही विद्यार्थ्यांना वर्गात बसवलं आणि जर त्यांना शिक्षण दिलं तर त्यांचं शैक्षणिक नुकसान आपल्याला टाळता येईल. त्यामुळे मी एवढंच म्हणू शकते की येत्या काळामध्ये शिक्षण खात्यानं शाळा सुरू करण्याचा विचार करावा. धन्यवाद. आज या ठिकाणी ऑनलाईन क्लासेस किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते मुलांच्या दृष्टिकोनातून पाहिला तर फार महत्त्वाचे आहे. कारण ह्या पॅन्डेमिक परिस्थितीमध्ये मुले जे आहेत ते इकडे तिकडे भटकू नयेत, ती थोडेफार तरी अभ्यास करावीत आणि आपल्या पुस्तकांच्याकडे म्हणा किंवा त्या लिहिण्या वाचण्याकडे त्यांचं लक्ष असावं. या दृष्टिकोनातून जर पाहिला तर ऑनलाईन क्लासेस हे फार महत्त्वाचे आहेत. मुलं जे आहेत ते इकडे तिकडे जाणार नाहीत. तसेच त्यानिमित्ताने त्यांचा थोडाफार अभ्यास होऊन ते पुढे प्रगती करतील किंवा जे इंटरेस्टेड मुलं आहेत ती ऑनलाईनचा अभ्यास पूर्णपणे करतील. या ठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये या दोन्ही भागामध्ये आपण हा अभ्यास केलाच पाहिजे, कारण हे फार गरजेचं आहे. परिस्थिती जर पाहिला तर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑनलाईन क्लासेस हे मोठ्या जोमाने चालत आहेत. आपल्या भारत देशामध्ये आपला जो ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये हा मोठा प्रश्न आहे. तरी देखील भविष्यामध्ये आपण ऑनलाईन अभ्यास करणे फार गरजेचं आहे. या ऑनलाईन क्लासेसमुळे मुलांना एक प्रकारचं मोबाईलच्या माध्यमातून अभ्यास कसा करावा, त्याचबरोबर मोबाईलमधील कोणकोणते ॲप्स आहेत ते आपण कसे उपयोगात आणावेत, त्या पद्धतीनं जर विचार केला तर मुलांच्या भविष्यामध्ये त्याचा फार मोठा उपयोग होईल असं मला तरी वाटतं. पण ऑनलाईन क्लासेसपेक्षा ऑफलाईन क्लासेस जे आहेत ते फार अगदी अट्रॅक्टिव्ह होत असतात. मुलांच्याकडे शिक्षकांचं लक्ष असतं आणि मुले देखील ते अत्यंत हुशारीने आपलं कर्तृत्व दाखवत ऑफलाईनमध्ये अभ्यास करत असतात. पण या परिस्थितीमध्ये आणखीन हा जो पावसाळा म्हणा, पूरग्रस्त भाग आहे, या सर्व परिस्थितीत ऑनलाईन जे क्लासेस आहेत ते फार उपयोगी ठरत आहेत. आणि यामध्ये वेगवेगळे तुमचे कंपनीज आहेत, जसं बायजेस वगैरे असे काय कंपनीज आहेत, त्यांनी ऑनलाईन क्लासेस हे मोठ्या जोमानं चालू केलेले आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीने ते फीज आकारत आहेत. त्यामध्ये सिटीमधील जे पालक जागरूक असतात ते आपल्या मुलांना सांगत असतात आणि त्या पद्धतीने त्यांना समजावून ते त्यांना मिळवून देत असतात.
त्या पद्धतीनं जर पाहिलं तर ग्रामीण भागामधील मुलांना हे सर्व काय मिळत नसतं. मिळतं पण त्यांना ते सर्व आयडिया देणारे त्यांचे पालक नसतात. तरी देखील आजच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते फार गरजेचे आहेत आणि मुलांना एकत्रित ठेवण्यासाठी अभ्यासाकडे अट्रॅक्शन करण्यासाठी हा ऑनलाईन क्लासेस जे आहे तो महत्त्वाचा आहे असं तरी मला वाटतं. पण काही परिस्थितीत जर पाहिला तर लवकरात लवकर शाळा चालू व्हावी आणि शाळेकडे मुलांचं आगमन व्हावं असं सर्व शिक्षकांना वाटत आहे आणि हे लवकरात लवकर चालू व्हावं अशी माझी तरी इच्छा आहे. असं मी 1-2 शब्द या ऑनलाईनबद्दल बोलतो आज. आणखी येत्या काळात शिक्षण खात्याने लवकरात लवकर शाळा सुरू करण्याची विनंती यावेळी यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बसवेश्वर सर्कल येथे पाण्याची पाईप फुटल्याने सर्कलला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. दक्षिण मतक्षेत्रातील प्रमुख सर्कल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बसवेश्वर सर्कल येथे पाण्याच्या पाईपलाईन गळतीमुळे संपूर्ण सर्कलला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महात्मा फुले रोड, खानापूर रोड, गोवा वेस्ट, शहापूर, वडगाव व रेल्वे बसस्थानक व स्टेशनकडून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. पण गेल्या 4 दिवसांपासून पावसाच्या पाण्याच्या कारंजातून प्रवास करावा लागला आहे. पण आता पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गळतीमुळे या पाण्यातून प्रवास करताना कारंजाचा अनुभव घ्यावा लागत आहे. 4 दिवसांपूर्वी थोड्याच अंतरावर पेवर्समधून पाण्याची उंबळ बाहेर पडताना पाहायला मिळाली होती, तर सोमवारी भला मोठा झरा रस्त्याशेजारीच उमटल्याचे पाहायला मिळाले. स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपये खर्च केले जात आहेत, पण याना त्या कारणामुळे रस्त्यांची दुरावस्था पाहायला मिळत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करणे गरजेचे आहे, कारण हजारो लिटरने पाणी वाया जात आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीचे. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी, जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज. साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज. आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग. आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन.
आदर्श ड्रेस सर्कल, खडे बाजार, बेळगाव. फोन 0831 240 7480. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. यल्लापूर तालुक्यातील गुळापूरमधील पूल वाहून गेल्याने जनतेसाठी जिल्हा पालकमंत्र्यांनी पर्याय व्यवस्था म्हणून बोटची व्यवस्था केली आहे. गेल्या 4-5 दिवसांमागे पडलेल्या मुसळधार पावसामुळे यल्लापूर तालुक्यातील गुळापूरमधील पूल वाहून गेला आहे. त्या कारणाने तेथील जनतेला कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाहक त्रास झाला आहे. या कारणाने तेथील जनतेला कोणतीही समस्या होऊ नये म्हणून जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांनी कारवारचे भाजप नेते गणपती उळवेकर यांच्या ऑटोमेशन बोटची व्यवस्था करून दिली. या बोटीमध्ये सुमारे 15 लोक एकाच वेळी बोटीतून प्रवास करू शकतात. तसेच या बोटीत सुरक्षतेची सर्व उपकरणे उपलब्ध आहेत. मंत्र्यांनी केलेल्या या कार्याचे स्थळीयांनी कौतुक केले आहे. BS येडियुराप्पा हे एक लेजंड नेते आहेत व त्यांचे भाषण ऐकून त्यांच्या युगाचा अंत झाला असे वाटले, असे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ನೋಡಿ, ಇದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ. ಮುತ್ಸದ್ದಿ ರಾಜಕಾರಣಿಗಳು 50 ವರ್ಷ ಅನುಭವ ಇದ್ದಂಥವರು, BJPಯನ್ನು ಕಟ್ಟಿ ಬೆಳೆಸಿ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ BJP ಸರ್ಕಾರ ಬರೋ ಹಾಗೆ ಮಾಡಿದಂಥವರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಮತ್ತು ಅವರ ಆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಂಥವ್ರು. ಇವತ್ತು ಅವರು ಭಾಳಷ್ಟು ದುಃಖದಿಂದ, ನಾನು ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಭಾಳಷ್ಟು ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು, ಆದರೆ ದುಃಖದಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಒಂದು ಯುಗ ಅಂದರೆ ಒಂದು ಇದು ಅಂತ್ಯ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಆ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಅನಿಸ್ತು. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇದನ್ನು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ 2023 ಇಲೆಕ್ಷನ್ನ ಒಂದು ಇದನ್ನು ನೋಡೋದಾದರೆ ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ಅವರ ಆಂತರಿಕ ಏನೇನೇನು ಆಗುತ್ತೆ, ಏನೇನು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಬಟ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರಿಗೆ ನಾನು ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀನಿ. ಹಿರಿಯರು, ಅವರಿಂದ ನಾವು ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ. ಅವರ ಹೋರಾಟದ ಶಕ್ತಿ, ಅವರ ಹೋರಾಟದ ಕಿಚ್ಚು, ಅವರ ಧೈರ್ಯದ ನಾವು ಬಹಳಷ್ಟು ಬೇರೆ ಪಕ್ಷ ಇದ್ದರೂ ಕೂಡ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಅವ್ರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆ ಭಾಳಷ್ಟು ಕಾಳಜಿ ಕೂಡ ಇದೆ. ಅನೇಕ ಲಿಂಗಾಯತ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳು, ಮುಖಂಡರು ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಅವಧಿ ಮುಗಿಸೋಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಬೇಕು, ಲಿಂಗಾಯತ CMಗಳಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಈ ಹಿಂದೆನೂ ಅಂತೀವಿ. ನೋಡಿ, ನಾನು ಪದೇ ಪದೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದು BJPಯ ಆಂತರಿಕ ವಿಚಾರ. ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಶಾಸಕಿಯಾಗಿ ಏನು ಮಾತನಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಅದು ಅವ್ರ ಪಕ್ಷ. ಒಬ್ಬ ಲೆಜೆಂಡ್ ನಾಯಕನಿಗೆ ಈ ಥರ ವಿರೋಧ ಪಕ್ಷ ಡೆಫಿನೆಟ್ಲಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಲೆಜೆಂಡ್ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ, ಪಕ್ಷಾತೀತವಾಗಿ ಈಸ್ ಅ ಲೆಜೆಂಡ್ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ನನಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮುಜುಗರ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಒಳ್ಳೆಯ ಅನುಭವಿಸಿದ್ರು, ಹೋರಾಟಗಾರರು, ಅವರ ಹೋರಾಟದ ಮನೋಭಾವ ನನಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಇಷ್ಟ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಅವರು ದುಃಖದಿಂದ ಇಳಿಬಾರ್ದಾಗಿತ್ತು ಅನ್ನೋದೇ ನನಗೆ ಒಬ್ಬ ರಾಜಕಾರಣಿಯ ಅವಧಿ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಬಹುದಾಗಿತ್ತು, ಆದರೆ ಅದು ಅವರ ಆಂತರಿಕ ವಿಚಾರ. ಮುಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಅದು ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟಿರೋ ವಿಚಾರ. ಅವ್ರು ಯಾವ ಮುಂದಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಮಾಡ್ತಾರೋ. ಆದರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತುತ ಸ್ಥಿತಿ, ಕೋವಿಡ್ ಆದಮೇಲೆ ಈಗ ಫ್ಲಡ್ ಇದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಜನರ ಕಾಳಜಿಗಿನ್ನ ರಾಜಕಾರಣ ಜಾಸ್ತಿ ಆಯಿತು. ಅದು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳಷ್ಟು ಬೇಜಾರಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ಇಳಿಸ್ತಾರೋ, ಹೊಸ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿನ ತಗೊಂಡು ಬರ್ತಾರೋ, ಅದು ಅಲ್ಲ. ಈಗ ಪ್ರಸ್ತುತ ಜ್ವಲಂತ ಏನು ಕಷ್ಟ ಇತ್ತು, ಇಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ CMನ ಚೇಂಜ್ ಮಾಡುವಂಥ ಅನಿವಾರ್ಯತೆ ಇತ್ತ? ಇದು ನಮ್ಮ ಪ್ರಶ್ನೆ. ಅಂದ್ರೆ ಅವರ ಆಡಳಿತ ಅನುಭವವನ್ನು ಬಳಸ್ಕೋಬೇಕಾಗಿತ್ತು ಇಂಥ ಸಂಕಷ್ಟ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಇದನ್ನ ಅವ್ರು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು, ಆತ್ಮಾವಲೋಕನ ಮಾಡಿಕೊಳ್ಬೇಕು ಇಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಜನ ಸಂಕಷ್ಟದಲ್ಲಿರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಬದಲಾವಣೆಯಿಂದ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ವೇಗ ಇರುತ್ತೆ, ಒಂದು ಚುರುಕಿರುತ್ತೆ, ಅದೆಲ್ಲೋ ಒಂಥರ ಕಟ್ಟಾದಂಗಾಗುತ್ತೆ. ಇನ್ನು ಹೊಸ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಯವರು ಬರ್ತಾರೆ, ಅವ್ರು ಇದಕ್ಕಿನ್ನ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ, ಇದಕ್ಕಿನ್ನ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾರೋ, ದಟ್ ಈಸ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್. ಬಟ್ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದು ಯಾಕೋ ನನಗಂತೂ ಸರಿ ಕಾಣಿಸ್ತು.
ಆಡಳಿತಕ್ಕಿಂತ ಅಧಿಕಾರ ಮುಖ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತು ಬಿಜೆಪಿಯವರಿಗೆ. ಆಡಳಿತಕ್ಕಿಂತ ರಾಜಕಾರಣ ಮುಖ್ಯ ಬಿಜೆಪಿ. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेले दुसरे ऑनलाईन बेळगाव मराठी साहित्य संमेलन पार पडले आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन पार पडले. खासदार संजय राऊत यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी ते बोलत होते की बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हा झालाच पाहिजे यासाठी हुतात्मे दिलेले आहे. तिथल्या व्यक्तीला जेव्हा काठी बसते त्याचा वळ आम्हाला जाणवतो. सीमा भागात मराठी संस्कृती नांदत आहे. सीमा भागात शैक्षणिक व साहित्य संमेलनातून भाषा संस्कृतीचे संवर्धन केले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडून मी आर्थिक सहकार्य करण्याचा प्रयत्न करेन. म्हणून बेळगाव सीमा भाग हा महाराष्ट्राचा आत्मा आहे असे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले. जरी खरं असेल तरी या बेळगावच्या मातीत बेळगाव कोल्हापूर असेल अनेक मोठे मोठे लेखक साहित्यिक निर्माण झाले. फार मोठी परंपरा आहे. मागे मी ज्या बेळगावला आलो होतो त्या बेळगावच्या वाचनालयात गेलो होतो. ते फार जुनं वाचन मंदिर आहे बेळगावचं. त्याची अवस्था फार तशी चांगली नाही. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगितलं सध्याच्या की बेळगावच्या शाळा तरी आपण टिकवायला पाहिजे. बेळगावची वाचनालय जी आहे त्याला सुद्धा दर्जा दिला ती वाचनालय टिकवली पाहिजे. कारण आजही बेळगावच्या लोकांमध्ये मराठी वाचनाची रुची कायम आहे. जी मराठी जनता बेळगावची आजही मराठीसाठी लाठ्या काठ्या संघर्ष करायला तयार आहे. मला दुर्लक्ष चालणार नाही. या संमेलनात ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक श्रीराम पिचिंद्रे यांनी संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवले. तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक शरद गोरे हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. सकाळी 11 वाजता संमेलनाला दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित संमेलनाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी उद्घाटन सत्राला विशेष अतिथी म्हणून शिवसंत संजय मोरे, परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोरे, राष्ट्रीय विश्वस्त सुवर्णा पवार, ज्ञानेश्वर पतंगे, डॉक्टर अमोल बागुल उपस्थित होते. संयोजक बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर चव्हाण व उद्घाटन सूत्राचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष DB पाटील यांनी सूत्रसंचालन केले. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. बेलाचे झाड आरोग्यासाठी सर्वोत्तम असल्याने जायंट्समेनच्या वतीने वडगाव येथे बेलाच्या रोप्यांचे वितरण करण्यात आले. बेलाचे झाड आरोग्यासाठी सर्वोत्तम असून या झाडाचे आयुष्य मोठे असते. बेलफळ नियमित खाल्ल्यास आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे होतात. त्यात मेंदूचे विकार दूर करण्यापासून ते स्मरणशक्ती सुधारण्यास याची मदत होते. तसेच पोट साफ राहणे, पचन सुधारण्याबरोबर मूळव्याधीसाठीही बेल उपयुक्त ठरतो असे विचार जायंट्स फेडरेशन सचिव अनंत लाड यांनी सांगितले. रामदेव गल्ली वडगाव येथे जायंट्समेनच्या वतीने बेलाच्या रोपट्यांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी उपमहापौर मधुश्री पुजारी, अध्यक्ष संजय पाटील, विशेष समिती सदस्य मोहन कारेकर उपस्थित होते. भगवान शंकरांचे आवडते बेलाचे झाड हे अत्यंत पवित्र झाड म्हणून ओळखले जाते. ही रोपटी लावल्यानंतर त्याच पवित्र भावनेने याची जोपासना केली पाहिजे असे विभागीय संचालक मदन बामणे यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपांचे वितरण करण्यात आले. जयंट ग्रुप ऑफ बेळगाव मेन च्या वतीनं आज बेलाच्या रोपट्याचं वाटप या ठिकाणी आज केलं जाणार आहे. त्याच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्या भागातील माजी नगरसेविका आणि बेळगाव शहराच्या माजी उपमहापौर मधुश्री पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बेळगाव शहराचे माजी महापौर आप्पासाहेब पुजारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकत्याच बेळगाव शहरामध्ये या कोविड काळामध्ये काम केलेल्या जिव्हाळा फाउंडेशनच्या अध्यक्षपदी नुकत्याच निवड झालेल्या डॉक्टर सुरेखा पुटे या ठिकाणी उपस्थित आहेत.
तसेच सर्व जायंट्स बंधू, आज या ठिकाणी बेलाची रोपं या रोपांचं वाटप केलं जाणार आहे. त्याचं पावित्र्य फार मोठं आहे. आज मी बेलाचं रोपटं घेऊन जाऊन कुठेही टाकलं, ते बाद केलं तर ते योग्य नाही. कृपया ज्यांना शक्य आहे, ज्यांना त्याची निगा राखता येईल, अशानेच ते रोपटं घेऊन जावं आणि ते लावावं अशी मी विनंती करतो आणि तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद. यावेळी माजी महापौर अप्पासाहेब पुजारी, जिवाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पोटे, मंगल मन्नोळकर, संजीवनी पाटील, मनाली पोटे, फेडरेशन संचालक शिवराज पाटील, उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सचिव विजय बनसूर, खजिनदार लक्ष्मण शिंदे, मंजुनाथ शिरोडकर सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदीमुळे पूरस्थिती निर्माण झालेल्या पूरग्रस्त भागांना अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले भरून वाहत असून नदीपात्रातील काही गावांची पाण्याच्या प्रवाहाने हानी झाली आहे. या पार्श्वभूमीवर हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदी पात्राबाहेर वाहू लागल्याने नदी किनाऱ्यावरील गावांना पुराचा धोका सोसावा लागला. या कारणाने पूरस्थितीने पीडित प्रदेश असलेले बडकुंद्री, यरगट्टी, यरनाळ तसेच होसूर येथील निवारा केंद्राला अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी भेट देऊन होसूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की हिडकल डॅम येथील सरकारी जागेत पीडितांना स्थलांतर करण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಸುಮಾರು 19 ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹಿರಣ್ಯಕೇಶಿ ನದಿಯಿಂದ ನೀರು ಹೊಕ್ಕು ಹಳ್ಳಿಗಳ ಮುಳುಗಡೆ ಇವೆ. ಆ ಪರಿಹಾರಗಳನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಬೆಳಗಿನಿಂದ ಶಂಕೇಶ್ವರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಒಂದು 10 ಹಳ್ಳಿ ಪರಿಹಾರ ಬಂದು ಇನ್ನೂ 9 ಹಳ್ಳಿ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ. ಹೋಗಿ ಪರಿಹಾರ ಕೊಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಕೂಡಲೇ ತುರ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಊಟ ಕೊಡೋದು, ಊಟ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡೋದು, ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ. ಬರ್ತಕ್ಕಂಥ ನಿರ್ಮಾಣದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 5 ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಆಲ್ರೆಡಿ ಎಕ್ವೈರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಡು, ಹಿರಕಲ್ ಡ್ಯಾಮ್ದು ಎಕ್ವೈರ್ಡ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಇದೆ. ಆ ಕಡೆ ಶಿಫ್ಟ್ ಆಗಿದ್ರೆ ಜಾಗ ಮಾಡಿಕೊಟ್ಟು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. या संदर्भावेळी गावचे प्रमुख BB पाटील, बाहुबली नागनुरी, पंचायत अध्यक्ष लगमन्ना मालाडी, B नायक, PDO M गुड्डासी सह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा. सरकारच्या द्वितीय वर्षपूर्ती दिनी मुख्यमंत्र्यांनी दिला राजीनामा. कर्नाटक राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी स्वीकारला आहे राजीनामा. कारगिल युद्धाला झाली 22 वर्षे पूर्ण. आधुनिक इतिहासातील अतिउंचावरील युद्धाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण. बेळगावमधील शौर्य चौकात साजरा केला कारगिल विजयोत्सव दिवस. बसवण्णा यांच्यासारखीच केली येडियुरप्पांची फितुरी. येडियुरप्पांवर दबाव आणून उतरवले पदावरून खाली. KPCC कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळींनी मांडले मत. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.